ड्रायव्हर बॅग घेऊन येतोय म्हणजे आदित्य आज इथेच थांबणार. जाणाऱ्या समर्थाकडे बघत तन्वी मनातच विचार करत होती. आनंद की टेन्शन असंच काहीशे मिश्र भाव तिच्या चेहऱ्यावर होते. बाकी सर्व आदित्यसोबत गप्पा मारण्यात गुंग असले तरी आदित्यचं मात्र तिच्याकडे तिरप्या नजरेने लक्ष होतं. नकळत त्याच्या चेहऱ्यावर अस्पष्ट हसू आलं, जे डॅडच्या नजरेतून सुटलं नव्हतं. आदित्य आणि तन्वीकडे बघत तेही गालात हसत होते, पण कोणाच्याही नकळत. ड्रायव्हरने थोड्याच वेळात आदित्यची बॅग आणून दिली. तसा आदित्य चेंज करून खाली निवांत गप्पा मारायला आला. कधीच कोणाच्याच गप्पामध्ये नसणारा आदित्य आज सर्वांमध्ये येऊन बोलत होता. उद्देश एकच, तन्वीला त्रास देणे. लाडक्या लेकीचा नवरा, घरचा मोठा जावई पहिल्यांदा घरी आला म्हणून सर्वच त्याच्याशी बोलायला उत्सुक होते. सर्वच त्याच्या बाजूने बोलत होते. त्यामुळे सर्व विरुद्ध तन्वी असा काहीसा सामना चालू होता आणि तन्वी रागाने लाल होत होती. सर्वांकडे चिडून बघत असली तरी तिची रागीट नजर आदित्यवर जास्त वेळ होती. स्वतःच्या घरात तर एक शब्दही कोणाशी बोलत नाही. देवदास बनून रूममध्ये एकटाच भूतासारखा बसला असतो आणि इथे सर्वांसोबत हा हा ही ही चालू आहे. जंगली डुक्कर, जा ना बाबा, तो तुझा डब्बा खोलून काम कर ना. तन्वी मनातच विचार करत त्याला बडबडत होती. ती त्याला काही बोलू शकत नव्हती. बोलली तरी सर्वच तिच्यावर ओरडत होते. त्यामुळे तिला गप्प ऐकायला लागत होतं, जे तिच्याने होत नव्हतं. आता त्याच्या चिडवण्याने ती जास्तच कंटाळली होती. कंटाळवाण्या चेहऱ्याने आदित्यकडे बघत त्याने लवकर जावं ही प्रार्थना करत होती. तन्वी, आज माझा दिवस आहे, सो मी पूर्ण मज्जा घेणार. उद्या तू तिकडे आलीस की मला कच्चं फाडून टाकशील माहीत आहे. उद्याचा बदला पण मी आजच घेणार. तिच्या एक्सप्रेशन बघून आदित्य मनातच विचार करत होता. डॅड, तुम्हाला म्हणून सांगतो, स्वित्झर्लंडला जाताना 1 बॅग घेऊन गेलेलो आणि येताना 10 बॅग आणल्या. फुकटचा हमाल बनून फिरणं काय असतं ना, त्याचा प्रत्यक्ष अनुभव मला तिने दिला आहे. नाही बोलून तर ती ऐकत नाहीच. घेताना सांगणार याला हे घेतलं आणि त्याला ते घेतलं, पण प्रत्यक्षात बघायला जावं तर अर्ध्याहून अधिक सामान हिने स्वतःसाठी घेतलेलं असतं. तिकडे तर काही लोकांनी मला आमच्या बॅग्स पण उचलणार का असंही विचारलं. आदित्य बिचारा चेहरा करून सांगत होता. हो का, मग तिकडे साईड इन्कम म्हणून तो जॉब सुरू केलेलास का? तन्वीने तिरसटपणे विचारलं. तन्वी, तिच्या अशा बोलण्यावर मॉमने तिच्यावर डोळे वटारले, ज्यावर तिने वाकडं तोंड करत रागाने दुसरीकडे बघत तिचा राग दाखवला. बघितलं डॅड, ही ना नेहमी नेहमी अशीच बोलत असते आणि घरी तर सर्व हिच्याच बाजूने. मी बिचारा एकटा पडतो. खोटे अश्रू पुसत तो बोलला आणि तन्वी तोंडाचा आ वासून त्याच्याकडे बघत होती. घरात हा माणूस असतोच कधी बोलायला, किती खोटारडा आहे. मी बिचारी भोळी भाबडी या राक्षसाच्या कचाट्यात सापडले. आ वासूनच तिचे मनात विचार चालू होते. हो तर, तुम्ही एकदम शांतच आहात ना, तन्वी रागात बोलली. आदित्य आणि तन्वीच्या भांडणाची थोडीशी झलक बघून आलेले अक्षय आणि पिहू ते फुल एन्जॉय करत होते. जीजू ही अशीच आहे, सर्वांची लाडकी आहे म्हणून हिला कोणी काही बोलत नाही. सर्वांनी डोक्यावर बसून ठेवलं आहे. अक्षयने सुद्धा आदित्यला सपोर्ट करत त्याचं मत मांडलं. अक्षय माकडा, थांब, तू आता तुला सोडत नसते. अक्षयमध्ये बोलला तसं तन्वी अक्षयला मारायला उठली. तिला जमत नव्हतं, पण लंगडत ती त्याला मारायला धावण्याचा प्रयत्न करत होती. पिहू, बघितलंस, जर तुझ्या धीला उचलून घ्यायला लागलो ना तर रोजच मला तिला उचलून घ्यावं लागेल आणि मग इथेही हमालाचं काम फुल टाईम स्टार्ट करावं लागेल. तिला उठलेलं बघून आदित्य मध्येच बोलला. त्यांची नोकझोक ऐकून घरचे देखील हसत होते. त्या हसण्यात सुद्धा एक वेगळं समाधान होतं. त्यांच्या अनुभवी नजरेने त्यांना दाखवून दिलं होतं. बघितलं जीजू, कशी नेहमी मारक्या म्हशीसारखी मला मारत असते. एकदा तिच्या चॉकलेटच्या डब्यातून 2 चॉकलेट्स, फक्त 2 चॉकलेट्स घेतले हां, तर तिने 2 दिवस माझी बाईक मला दिली नव्हती. चावी घेऊन ऑफिसला जायची. अक्षयने पळतच आदित्यला सांगितलं. अक्षयचं ऐकून मात्र आदित्यने मिश्किलपणे हसत तन्वीकडे बघितलं.
त्याचवेळी तन्वीने देखील त्याच्याकडे बघितलं. त्याच्या नजरेतलं आव्हान तन्वीने ओळखलं होतं. यापुढे तिचे चॉकलेट्स खूप मोठ्या संकटात सापडणार असल्याचं ती समजून गेली होती आणि म्हणूनच ते आता अक्षयला उशा फेकून मारत होती. माझ्या चॉकलेट्सला जो हात लावेल ना त्याला मी सोडणार नाही. एक नजर आदित्यवर टाकत ती अक्षयला बोलत होती, ज्याचा काहीच उपयोग होणार नव्हता हे तिला माहीत होतं. आदित्य यापुढे तिला त्रास देण्यासाठी तिच्या चॉकलेट्सची मदत घेणार होता. अक्षयने आदित्यला आयतं कुलीतच दिलेलं तिला सतवायला. मॉम मध्येच ओरडत होत्या. अक्षय आणि तन्वीच्या नावाने शंख वाजवणं सुरू होतं, पण दोघांचं लक्ष नव्हतं. मस्ती करतच त्यांचं जेवण आवरलं. जावई पहिल्यांदा आल्याने मटणाचं जेवण होतं. आदित्यचं खूप सारे लाड चालू होते. तन्वीमध्ये सर्वांना टोकत होती. तिच्याकडे कोणी लक्ष देत नाहीची कंप्लेंट करत होती, पण त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. आज तिच्याकडे कोणीही बघत नव्हतं. जेवण झालं तसं आदित्य लगेच त्यांच्या तन्वीची रूम, जी आज हक्काने त्याची रूम होती, रूममध्ये निघून गेला. मॉम नजरेनेच तन्वीलासुद्धा जायला खुणावत होत्या, ज्याला ती नाही बोलत होती, आणि तरीही मॉम तिला जायला सांगत होत्या. मी जाऊन काय अंगाई गाऊन झोपवणार आहे का त्यांना? शेवटी वैतागून तन्वी मोठ्याने बोलली. तिचं ऐकून सर्वांनीच डोक्याला हात लावला. अगं, ते इथे पहिल्यांदा आले आहेत, त्यांना काही हवं नको ते तरी जाऊन बघ. मॉम तिला समजावत बोलल्या. काय कटकट आहे, जावई काय आला लेकीला नोकर बनवून ठेवली नुसती. तणतणत पाय आपटत ती रूममध्ये निघून गेली. रूममध्ये येऊन आदित्य बेडवर ताणून झोपला होता, म्हणजे डोळे बंद करून झोपण्याचं नाटक चालू होतं. मला माहीत आहे तुम्ही जागे आहात, उगत झोपायचं नाटक करू नका. बेडवर मी झोपणार आहे, उठा, तिकडे सोफा आहे तिकडे जाऊन झोपा. तन्वी हाताची घडी घालत बोलली. त्याने काहीच रिॲक्ट केलं नाही. हे बघा आदित्य, उगाच नाटक करू नका, मला माहीत आहे तुम्ही जागे आहात, ती परत बोलली. मी का म्हणून तिकडे झोपायचं? तसंही मी इथे पाहुणा आहे, सो मी इथेच झोपणार. आदित्य उठून बसत बोलला. हे बघा, आपलं आधीच ठरलं आहे, मी बेडवर झोपणार. ते तिथे तू बेडवर झोपण्याचं ठरवलं आहे, त्यासाठी तिथे मी सेपरेट बेड बनवून घेतलं सुद्धा आहे, पण इथे कोण कुठे झोपणार ते ठरलं नाही. मी आधी आलो सो बेड माझा, तू कुठे झोपायचं ते तू बघ. आदित्य परत बेडवर झोपत बोलला. मला सोफ्यावर झोप लागत नाही, तन्वी रागात बोलली. खाली झोपू शकतेस, तुझीच रूम आहे. तो डोळे बंद करूनच शांतपणे बोलला. तुम्ही मला त्रास देण्यासाठी लवकर रूममध्ये आलात, तिने रागात विचारलं. त्याने मात्र काहीच रिॲक्ट केलं नाही. मी ना सोफ्यावर झोपणार नाही आणि नाही खाली झोपणार, तन्वी चिडून बोलली. तू कुठेही झोप, फक्त झोपेत माझी अब्रू लुटू नकोस म्हणजे झालं, तो शांतपणे बोलला. व्हॉट? सिरियसली आदित्य, इतका फालतू जोक? तन्वी तोंड वाकडं करत बोलली. ओय, जोक नाही करत. तिकडे स्वित्झर्लंडला मला भांग दिलंस, ते तर माझं नशीब चांगलं होतं म्हणून माझी इज्जत वाचली. पण आज इथे तुझ्या घरी, तुझ्या एरियामध्ये आलो आहे, इथे तर काहीही होऊ शकतं. छातीवर दोन्ही हात कवटाळून तो बसत बोलला. तिने विचित्र नजरेने त्याच्याकडे बघितलं. बघू नकोस, ती जागा तुझ्यासाठी नवीन होती म्हणून तू मला काही केलं नाहीस ते का मला कळत नाही, पण इथे काही होऊ शकतं. हे देवा, माझी इज्जत आता तुझ्या हातात आहे. आदित्यवर हात करत नाटकीपणे बोलला. आदित्य प्लीज गप्प बसा, असले फालतू जोक नका करू, तन्वी हसत बोलली. तोही हसत आजूबाजूला बघत होता. अच्छा, मला सांग, त्या इतक्या ट्रॉफी दिसत आहेत, त्या कुठल्या मार्केटमधून आणल्यास? म्हणजे खूप साऱ्या ट्रॉफी आहेत म्हणून विचारलं. आदित्य खांदे आपसून मान जवळ आणत बोलला. आदित्य, मी तुमच्यासारख्या ट्रॉफीज विकत घेत नाही, मेहनत करून जिंकल्या आहेत मी त्या. ती बघा, ती ट्रॉफी कराटे कॉम्पिटिशनची आहे. एका ट्रॉफीकडे हात दाखवत ती बोलली. तू मला धमकी देतेस? आदित्यने भुवया उंचावत विचारलं. तिने खांदे उडवत तुम्हाला समजायचंय ते समजा सुचवलं. डू यू वॉन्ट टू फाईट नाव? आदित्यने विचारलं. आय एम रेडी.
तन्वी उठत बोलली. काय जमाना आला आहे. काल आबासाहेबांनी सांगितलं माझे लाड करतील इथे म्हणून आलो, पण इथे तर मला मारण्याची तयारी केली आहे. आदित्य घाबरण्याची ॲक्शन करत बोलला, पण बोलता बोलता उठून तिच्यासमोर उभा राहिला होता. आदित्य उभा राहिला तसं तीसुद्धा त्याच्यासमोर येऊन तिची पोझिशन घेऊन उभी राहिली. आदित्यने हातानेच तिला इशारा केला, तसं तिने त्याला पंच देण्यासाठी हात पुढे केला, जो त्याने चुकवला. थोडा वेळ दोघांमध्ये ही फाईट चालूच होती. आदित्य फक्त तिचे वार चुकवण्याचे काम करत होता. समोरून त्याने एकदाही तिला मारलं नव्हतं. काही वेळाच्या फाईटनंतर मात्र तिने आदित्यला खाली झोपवून त्याच्या पोटावर बसली. बघितलं, बोललेली ना माझ्याशी पंगा नाही घ्यायचा. जिंकल्याच्या आविर्भावात ती ॲटिट्यूडमध्ये बोलत होती आणि दुसऱ्या क्षणाला आदित्यने तिला पोटावर उपडं पाडून तिचा हात मागे पकडला. तिच्या पोटाच्या दोन्ही बाजूला पाय ठेवत तो हवेतच बसला. हां तर काय बोलत होतीस तू? तिचा हात तिच्या पाठीवर घट्ट पकडत तो बोलला. ती त्याच्या हातून हात काढण्याचा प्रयत्न करत होती, जे तिला जमत नव्हतं. जान्हवी गेल्यानंतर स्वतःला बिझी ठेवण्यासाठी कराटे ते मार्शल आर्ट्स आणि कुस्ती ते बॉक्सिंग असे अनेक प्रकार शिकले आहेत. अजूनही खूप काही जे तुला माहीत नाही. सो इट्स बेटर फॉर यू टू डोंट मेस विथ मी. तिच्या कानाजवळ झुकत तो हळूच बोलला. यावेळी त्याचा आवाज काहीसा वेगळा भासत होता. आज तो जान्हवीचं नाव घेऊन अपसेट झाला नव्हता. तिच्या हे लक्षात आलं तसं तिच्या चेहऱ्यावर एक स्मित आलं, जे तिने लगेच लपवत नॉर्मल झाली आणि परत त्याच्याकडून सुटण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या हाताला झटका देत तो तिकडून उठला आणि बेडवर जाऊन बसला. तीसुद्धा हात चोळत उभी राहिली. लागलं आहे ते बघायचं नाही, आले लगेच फाईट करायला. तोंड उघडून तिची एकटीची बडबड चालू होती. तो भुवया उंचावत तिची बडबड ऐकत मोबाईल बघत होता. आले मोठे मार्शल आर्ट्सवाले. ती हात झटकत बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसली. तूच सांगितलंस ना तुलाच फाईट करायची होती. मी सांगितलं जीव द्या तर द्याल? तिने रागात विचारलं. द्यायचं माहीत नाही, पण तुझा जीव घ्यायला सांगितलंस तर नक्की तुझा घेऊ शकतो, त्याने शांतपणे सांगितलं. आले मोठे जीव घेणारे, तुम्ही तेच करू शकता. माझ्यासारख्या एक स्त्रीवर, अबला नारीवर तुम्ही हात उचलला. ती नाटकीपणे भांडत होती. फुल नौटंकी. चला नौटंकी चालू करा. आदित्यने मनातच डोळे फिरवत सुस्कारा सोडला. इथे मला स्त्री, अबला नारी कोणीही दिसत नाही. कुठे आहे मलाही दाखव. तिने बारीक डोळे करत त्याच्याकडे बघितलं. तुझ्या माहितीसाठी सांगतो, मी कोणावरही हात उचलला नाही. हो तर तुम्ही हात नाही, तुम्ही तर पाय उचलला. मी पायसुद्धा उचलला नाही. मी फक्त पाय मध्ये आणून तुला पाडलं, त्याने शांतपणे सांगितलं. हां, तुमच्यासोबत काहीच बोलण्यात अर्थ नाही. जाऊ देत तो विषयच. मी इथे मध्ये ही तुमची बॅग आणि या 2 उश्या ठेवत आहे. या बाजूला येण्याचा प्रयत्न करायचा नाही. सामानमध्ये ठेवत ती बडबड करत होती. आज तुझी चीनची भिंत इतकी छोटी कशी? ओ, तुझा आणि पुस्तकाचा कधीच संबंध येतच नसेल ना. बरोबर भिंत बांधशील कशाची? जुन्या आठवणींना उजाळा देत तो बोलला. मी हुशार होते आणि आहे, समजलं? ते तर माझे सर्व बुक्स आम्ही खाली लायब्ररी बनवली आहे तिकडे असतात, तिने माहिती पुरवली. तू आणि हुशार, चांगलं आहे, तो हसतच तिला बोलला. तिने काहीही न बोलता मध्ये उश्या ठेवल्या आणि तिच्या बाजूला झोपली. तन्वी, काय? आदित्यच्या अशा आवाजाने तिने विचित्र बघत त्याला विचारलं. ती क्यूट गर्ल कोण आहे? ती पिंक फ्रॉकमध्ये आहे ती तुझी कझिन आहे का? समोरच्या भिंतीवर असलेल्या एका फोटोकडे बघत त्याने विचारलं. बाकीच्यांना नाही ओळखलं, पण ती येल्लो फ्रॉकवाली तू आहेस ना? पिंक फ्रॉकवाल्याची केस ओढतेस ते? आदित्य तर्कवितर्क लावत बोलला. ती पिंक फ्रॉकवालीच मी आहे आणि बाकीच्या माझ्या स्कूल फ्रेंड, तन्वीने सांगितलं. ती बहुतेक तुझ्यापेक्षा खूप मस्तीखोर आहे. स्ट्रेंज, तुझ्यापेक्षा मस्तीखोर? तोंडाने आश्चर्य व्यक्त करत आदित्यने तन्वीकडे बघत विचारलं.
तो आज पहिल्यांदा तिच्याकडे आलेला, त्यामुळे सर्व निरखून बघणं चालू होतं. आम्ही चौघीही खूप मस्ती करायचो आणि तेव्हाही खूप सारे फोटो काढायचो. अक्षय तर खूप कंटाळायचा फोटो काढून. नंतर तर आम्ही चौघी असलो की तो घरीच थांबायचा नाही. तन्वी एक्साईट होत बोलली. इतके किती फोटो असायचे? आदित्यने विचारलं. खूप. मी डॅडला मागे लागून कॅमेरा घेतलेला खास माझ्यासाठी, जो मॉम किंवा काकी असताना मला वापरायला मिळायचा. मग अक्षयला फोटो काढायला लावायचे. तुम्हाला फोटो दाखवू का? तिने एक्साईट होत विचारलं. तो काहीच बोलला नाही. पण तुम्ही मला चिडवणार नसाल तरच दाखवेन. बोलत तिने उठून अल्बम्स काढले सुद्धा. तिने तिच्या लहानपणापासूनचे काही अल्बम्स बाहेर काढले. बेडवर मध्ये ठेवलेली बॅग आणि उषा बाजूला करत त्याच्या बाजूला जाऊन बसली. तो फक्त तिच्या हातातल्या अल्बम्सकडे बघत होता. 8-10 अल्बम्स होते. मध्येच भांडायचं आणि नंतर कधीतरी नीट बोलायचं, याची सवय गेल्या महिन्याभरात त्याला आणि तिलाही झाल्याने त्याचं त्यांना काहीच वाटत नव्हतं. पण फोटो अल्बम्स बाहेर काढताना तिच्या चेहऱ्यावर जी एक्साइटमेंट होती ती तो आज पहिल्यांदा बघत होता. त्यानेही काहीही न बोलता गप्प ते फोटो बघण्याचं काम सुरू केलं. प्रत्येक फोटो आणि त्यामागचा किस्सा ती रंगवून सांगत होती. हातवारे करून अक्षयला आणि काकीला कसा त्रास दिला ते सांगणं चालूच होतं. त्यांनी कशी मस्ती केली तेही सांगत होती. मध्येच एखादा किस्सा ज्याचे फोटो नाहीत तेही सांगणं चालू होतं. तिने नाही सांगितलं असताना देखील मध्येच तो तिला चिडवत होता. ती त्याला जशाच तसं उत्तर देत तो टॉपिक न वाढवता बंद करून पुढचा फोटो दाखवत होती. आदित्य एकदा फोटोला तर बाकी वेळ तिची चालणारी बडबड ऐकण्यासाठी तिलाच बघत होता. तिची नॉनस्टॉप बडबड चालू होती. मला जेव्हा खूप कंटाळा येतो ना, काय करावं काही सुचत नाही, तेव्हा मी हे सर्व अल्बम्स काढते आणि बघत बसते. कालसुद्धा बघत होते. नाईट आऊटचा एक फोटो दाखवताना तिने सांगितलं. काल? त्याने आश्चर्याने विचारलं. काल खूप दिवसांनी माहेरी आली होती, त्यामुळे काल काही सुचत नाही हे थोडं अजीब होतं. हो, ते अक्षयसोबत बोलून रात्री उशिरा रूममध्ये आले, पण त्यानंतर झोपच येत नव्हती. सो खूप सारे फोटो बघितले आणि मग झोपले. ती फोटोकडे बघतच बोलत होती. काल तर तुला त्रास द्यायला मी नव्हतो. तू सर्वांना त्रास देत असशील, तरीही काही सुचत नव्हतं. आदित्यने साशंक नजरेने विचारलं. हो असंच. हा बघा ना फोटो, यात मी टेंटमध्ये खोटा साप सोडून प्रँक केलेला. दुसरा फोटो दाखवत तिने विषय बदलला. पुन्हा त्याचं एक एक फोटो बघणं चालू होतं. कधीतरी रात्री उशिराच फोटो बघता बघताच त्यांना झोप आली. त्याच्या छातीवर डोकं ठेवूनच बसल्या बसल्या ते दोघे झोपले होते. मध्येच आदित्यला जाग आली तेव्हा त्याने ते अल्बम्स बाजूला ठेवून तन्वीला नीट झोपवलं आणि स्वतःही बेडवरच तिच्या बाजूला झोपला. थोड्या वेळाने तिने त्याच्या अंगावर हात टाकल्याने त्याला जाग आलेली, पण यावेळी मात्र त्याने इग्नोर करून तसंच झोपणं पसंत केलं. फायनली त्यांच्यामधील चीनची भिंत आज तुटली. तुम्हाला काय वाटतं सकाळी उठल्यावर काय होईल? कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा.